हनीमूनसाठी कुठं कुठं जायचं याचं नवविवाहित जोडप्याकडून बरंच प्लॅनिंग होतं. कोणी हिल स्टेशन गाठतं, कोणी परदेशवारी करतं. मात्र एका जोडप्यानं चक्क ट्रेनमध्ये हनीमून करायचं ठरवलं. नुसतं ठरवलंच नाही तर त्यासाठी फर्स्ट एसीचा डबा बुक देखील केला आणि सजवलाही. त्यानंतर नेमकं काय झालं तुम्हीच बघा. पलंगावर गुलाबाच्या पाकळ्यांनी साकारलेला हार्ट, फुलांच्या माळांनी पसरलेला सुगंध, रंगीबेरंगी फुग्यांची आरास आणि आय लव्ह यू, सगळं फुल टू रोमॅन्टिक. ही सगळी तयारी कसली आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. हनीमूनसाठी सजवण्यात आलेली ही रूम म्हणजे ना बेडरूम आहे ना एखाद्या हॉटेलचा सूट, तर हा आहे नंदीग्राम एक्सप्रेसचा फर्स्ट एसी कोच. विश्वास बसत नाही? मग हा व्हिडिओ बघा. 6 जुलै एका नवविवाहित जोडप्यानं जालना ते मुंबई प्रवास करण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेसचा फर्स्ट एसी डबा बुक केला. या डब्याला हनीमून सूटमध्ये बदलण्यासाठी जालन्यातील एका खाजगी डेकोरेटरला काम दिलं. जालना रेल्वे स्थानकावरती नंदीग्राम एक्सप्रेस आली असता डेकोरेटरनं सजावट पूर्ण केली. नवविवाहित दाम्पत्यानं सजवण्यात आलेल्या डब्यातून प्रवासाचा आणि मधुचंद्राचा आनंद लुटला. मात्र या सजावटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खाडकन जागं झालं. त्या दिवशी कामावर असलेले तिकीट निरीक्षक गिरीश कुमार यांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं. जो नंदीग्राम एक्सप्रेस फर्स्ट एसी में डेकोरेशन का जो वीडियो इंटरनेट पे सर्कुलेट कर रहा है, उसके तहत जो जानकारी करने के बाद ये इन्फॉर्मेशन प्राप्त हुआ है हमारे इंक्वायरी में कि एक प्राइवेट डेकोरेटर ने फर्स्ट एसी कोच में एंट्री करके वो डेकोरेशन किया हुआ था. जो इस कंसर्न हमारे जो स्टाफ थे, जो अनऑथराइज्ड एंट्री को प्रिवेंट करना चाहिए था, तो उन्होंने नहीं किया और उसके तहत उनको इमीडिएटली सस्पेंड किया गया है. रेल्वेच्या डब्याला हनीमून सूटमध्ये बदलणाऱ्या खाजगी डेकोरेटरवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. प्राइवेट डेकोरेटर है जो ट्रेन में अनऑथराइज्ड एंट्री करके जो ट्रेसपासिंग किए हुए हैं, उसके तहत जो रेलवे कानून के तहत जो उनको बुक किया गया था और रेलवे पुलिस इसकी पूरी जांच कर रही है और फर्दर जो एक्शन है उसके तहत हम लिया जाएगा. रेल्वे टीसीचं निलंबन झालंय. डेकोरेटरवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र ज्यांच्या हनीमूनसाठी ही सगळी तयारी करण्यात आली होती ते जोडपं मात्र कारवाईपासून दूर आहे. ते कदाचित अजूनही रेल्वेमधल्या हनीमूनच्या आठवणीत रममाण असतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.